मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे काही अनअकॅडमी, याच्यावर तुम्हाला एमपीएससी, संयुक्त पूर्व परीक्षा आणि पोलीस भरतीचे सगळे व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट पाहायचे असतील तर अनअकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. या ठिकाणी मोबाईल नंबर मागतो, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर एमपीएससी हे टॅब सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ, कोर्स किंवा टेस्ट सोडवताना अनलॉक कोड विचारतो. त्या अनलॉक कोडमध्ये टाईप करा SOHELLIVE सोहेल लाईव्ह. हा जर अनलॉक कोड वापरला तर तुम्हाला सगळा कंटेंट इथं फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल. हा अनलॉक कोड टाका आणि सगळे फायदे घ्या. या ठिकाणी तुम्हाला इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करताना दिसतील. सगळ्यांचे लाईव्ह लेक्चर्स असतात. सगळे लाईव्ह लेक्चर्स फ्री मध्ये पाहिजे असेल तर अनलॉक कोड काय आहे? SOHELLIVE. त्याच्यानंतर या ठिकाणी दररोज फ्री T20 टेस्ट सिरीज सुद्धा असते. चालू घडामोडीचे प्रश्न, त्याला सुद्धा अनलॉक कोड वापरावा लागतो. तो तुम्हाला मी सांगून दिला. लवकरात लवकर ऑनलाईन अकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा मित्रांनो आणि फ्री मध्ये सगळा कंटेंट वापरा. हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण टेस्ट नंबर 5 सॉल्व्ह केली होती. आज आपण टेस्ट नंबर 6 सुरू करणार आहोत. मागं आपण मुंबई पोलीस भरतीचा गेस्ट पेपर पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत नागपूर पोलीस भरतीचा गेस्ट पेपर. याचे 100 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिले 25 क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू जीके. आणि त्याच्या जीके मध्ये तर बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये जिल्हा विशेष आला, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी असे आणि चालू घडामोडी असे बरेचसे सब्जेक्ट इन्क्लूड आहे या 25 प्रश्नांमध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, टफ आहे मित्रांनो. जर तुम्हाला 25 पैकी समजा 15ची प्रश्नांची उत्तर देता आली ना तर तुमचा अभ्यास नक्कीच चांगला मानता येईल. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमचा स्कोर किती आला आणि अजून तुम्हाला कोणकोणते गेस्ट पेपर पाहिजे आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे का, सगळे PDF पाहिजे आहे का. पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. 100 रुपये फक्त नाममात्र फी ठेवली आहे आणि कमीत कमी 20 पेपर तरी तुम्हाला देण्याचा माझा टार्गेट आहे. तर वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया. प्रश्न पहिला पाहूया. नागपूर जिल्ह्याची सीमा महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांना भिडलेली आहे? 4, 3, 2, 5. हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे आणि काळजीपूर्वक असणं फार आवश्यक आहे. बघा, नागपूर जिल्ह्याची सीमा महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांना भिडलेली आहे विचारलं. ओके, एकूण किती जिल्हे नाही विचारले, महाराष्ट्राचे जिल्हे विचारले. कारण नागपूर जिल्ह्याची सीमा या छत्तीसगडच्या 2 जिल्ह्यांना सुद्धा भिडलेली आहे. म्हणजे ते धरावे लागणार का? नाही, कारण आपल्याला महाराष्ट्राचे जिल्हे विचारलेले आहे. ओके, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर नागपूर या जिल्ह्याची सीमा महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांसोबत भिडलेली आहे. क्वेश्चन नंबर 2, नागपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ओके, तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3. एकूण तालुके 14 आहेत. नागपूर जिल्ह्यात तालुके 14. प्रश्न क्रमांक 3, नागपूर विद्यापीठाचे नाव काय? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे विचारतात, 100% विचारतात नागपूर जिल्ह्यामध्ये. संत गाडगे महाराज, अहिल्याबाई होळकर नागपूर विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ की वरीलपैकी नाही? तर गाडगे महाराज विद्यापीठ हे अमरावतीचं आहे. ओके, अहिल्याबाई होळकर हे सोलापूरला नाव देण्यात येणार होतं पण नावात काहीतरी प्रॉब्लेम झाला होता की देण्यात आलं असं काहीतरी आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे नागपूर हे कन्फर्म आहे. ओके, हाच योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आणि चौथं तर नाहीच आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात मोठे धर्मांतरण नागपूर येथे कधी झाले होते? 14 ऑक्टोबर 1956, 6 डिसेंबर 1956, 14 ऑक्टोबर 1958 की 14 एप्रिल 1956? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नागपूरच्या धर्तीवर घडलेली जागतिक घटना आहे, त्याच्यामुळे हे याच्यावर सुद्धा प्रश्न येणारच मित्रांनो नागपूर जिल्ह्याच्या. तर हे आपल्याला माहित असलंच पाहिजे. तर उत्तर काय? 14 ऑक्टोबर 1956. 14 ऑक्टोबर 1956. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5, लिंबू या फळाचे संशोधन केंद्र कोठे आहे? नागपूर जिल्ह्यात. ओके, लिंबू या फळाचं संशोधन केंद्र नागपूर जिल्ह्यात कुठे आहे? सावनेर, रामटेक, कामठी की काटोल? इम्पॉर्टंट आहे बरं क्वेश्चन, ते विचारतात आणि हीच गोष्ट आपल्याला माहित नसते. तर याचं उत्तर आहे काटोल. ऑप्शन नंबर 4 काटोल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जिल्हा विशेष संपवतो. पुढचं बघा, खालसा दल कोणी स्थापित केला? गुरु नानक, गुरु गोविंद सिंग, बंदा बैरागी, त्याच्यानंतर बलवीर सिंग? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गुरु गोविंद सिंग. खालसा दल कोणी स्थापन केलं? गुरु गोविंद सिंगजी यांनी. प्रश्न क्रमांक 7, 24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकामी जागा येथे 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराच्या पुनर्विकासासाठी $4.2 दशलक्ष इतका खर्च असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. कोणत्या ठिकाणी? रिकामी जागा सांगायची. जेद्दा. याचे ऑप्शन्स आहेत जेद्दा सौदी अरब, मनामा बहरीन, मक्का सौदी अरब, अबुधाबी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 मनामा बहरीन. बहरीनची ती राजधानी आहे, त्या ठिकाणी हा कृष्ण मंदिर बांधण्यात येणार आहे.
कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने भारतात सुनो ऍप सादर केले? हुवाई, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट की गुगल? सुनो ऍप कोणी लॉन्च केलं होतं? हा चर्चेचा विषय ठरला होता. हा आहे ऑप्शन नंबर 2 अमेझॉन. प्रश्न क्रमांक 9, खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी काय नाव ठेवले? प्रतापगड, रायगड, विशालगड की पन्हाळा? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विशालगड. इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकाच्या ऍड्रेसला काय म्हणतात? इंटरनेट प्रोटोकॉल, www, ईमेल की ब्राउझर? याला म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल. संगणकाचा ऍड्रेस, जे वेबसाईट ऍड्रेस असतो ना, त्याला काय म्हणतात? इंटरनेट प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 11, लाल किल्ला कोणी बांधला? जहागीर, अकबर, बाबर की शहाजहान? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 शहाजहान. लाल किल्ला कोणी बांधला? शहाजहान. प्रश्न क्रमांक 12, वेबसाईट वरील वेब पेजचा पत्त्यास काय म्हणतात? HTTP, URL, ईमेल की ब्राउझर? योग्य सोपं उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 2 आहे URL. काय म्हणतात? URL. प्रश्न क्रमांक 13, मुघल काळात तांब्याच्या नाण्याला काय म्हणत? पैसा, टंका, मोहर की दाम? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 दाम म्हणायचे. काय म्हणायचे? दाम. प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांनी या अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली? पंडित गागाभट्ट, मुरारबाजी देशपांडे, रामचंद्र डबी की अण्णाजी दत्तो? आणि योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 अण्णाजी दत्तो. प्रश्न क्रमांक 15, 2020 या सालचा क्रिस्टल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जाणार आहे? फिल्मी क्षेत्राशी निगडीत हा पुरस्कार आहे. कॅटरीना कैफ, दीपिका पादुकोण, सलमान खान की सुनील शेट्टी? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दीपिका पादुकोण. प्रश्न क्रमांक 16, FTP चे विस्तारित रूप काय? 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 17, वन नेशन वन राशन कार्ड संपूर्ण भारतभर कधीपासून लागू झाला? अत्यंत आवश्यक चालू घडामोड आहे. तर याची डेट आणि वर्ष आपल्याला विचारलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 1 जून 2020. कधीपासून लागू झालं वन नेशन वन राशन कार्ड? 1 जून 2020. प्रश्न क्रमांक 18, माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे नुकतेच निधन झाले. ते भारताचे कितवे राष्ट्रपती होते? 12वे, 13वे, 14वे की 15वे? हा प्रश्न नक्की मित्रांनो विचारला जाणार. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 13वे. कितवे राष्ट्रपती होते? 13वे. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यासोबत अजून 2 व्यक्तींना भारतरत्न भेटलं होतं. एक भूपेन हजारिका हे होते आणि त्याच्यानंतर नानाजी देशमुख हे सुद्धा होते. अशा एकूण 3 व्यक्तींना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. लक्षात ठेवा, तिन्हींचं नाव विचारले जाऊ शकते. नानाजी देशमुख आपल्या महाराष्ट्राचे आहे, भूपेन हजारिका आसामचे आहे, ते गीतकार होते, प्लेबॅक सिंगर होते, बंगाली आणि हिंदीमध्ये गीत गायन, आणि प्रणव मुखर्जी हे माजी राष्ट्रपती होते. तिघांना पुरस्कार भारतरत्न हे देण्यात आलं होतं. 2020 ला तो कोणाला देण्यात आलं नाही. 19, IPL 2020 चा विजेता संघ कोणता? चेन्नई सुपर किंग, कोलकाता नाईट रायडर, मुंबई इंडियन्स की दिल्ली डेअर डेव्हिल्स? योग्य उत्तर काय मित्रांनो? सगळ्यांनाच माहित असेल आपल्याला की मुंबई इंडियन्स. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? 1 जुलै, 4 एप्रिल, 1 ऑगस्ट की वरीलपैकी नाही? आणि योग्य उत्तर आहे 1 जुलै. राष्ट्रीय डॉक्टर दिवस 1 जुलैला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21, RCEP व्यापारी करारात कोणता देश सहभागी नाही? चीन, ऑस्ट्रेलिया, जपान की भारत? योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 भारत. जगातील सगळ्यात मोठा व्यापार करार झालेला आहे RCEP. एकूण 16 कंट्रीमध्ये होणार होता, परंतु 15 कंट्री म्हणजे 15 देश सहभागी झाले. आपला जो भारत देश आहे त्याच्यात सहभागी झाला नाही. त्याच्यात जपान सुद्धा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, चीन आहे, साऊथ कोरिया सुद्धा आहे आणि बाकी अन्य आपले आशियन कंट्रीज आहे. एकूण असे 15 देश आहेत. आपला भारत त्याच्यात नाही आहे. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या देशात जगातल्या 840 एवढ्या सर्वाधिक आदिवासी भाषा बोलल्या जातात? संयुक्त राज्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन की पापुआ न्यू गिनी? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पापुआ न्यू गिनी. येथे सर्वाधिक 840 आदिवासी भाषा बोलल्या जातात. प्रश्न क्रमांक 23, रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक रिकामी जागा स्पर्धा आहे. कोणती स्पर्धा आहे? बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश की फक्त टेनिस? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 टेनिस. प्रश्न क्रमांक 24, जल संवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली आहे. त्या कार्यक्रमाचे नाव काय? समग्र जल सुरक्षा, समग्र जल शिक्षा सुरक्षा, समग्र जल जीवन सुरक्षा, समग्र शिक्षा जल सुरक्षा? बघा, साम्य नावं अशी सारखी वाटतात, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ शकते. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 समग्र शिक्षा जल सुरक्षा. समग्र शिक्षा जल सुरक्षा. प्रश्न क्रमांक 25, भारतातली पाण्याखालून जाणारी पहिली रेल्वे गाडी कुठे धावणार आहे? अपोलो वॉटरफ्रंट बंदर क्षेत्र मुंबई,
हुसेन सागर तलाव हैदराबाद, हुगळी नदी कोलकाता की ब्रह्मपुत्र नदी गुवाहाटी? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 हुगळी नदी कोलकाता. इथे हे प्रोजेक्ट जवळपास कंप्लीट होण्यात आला आहे आणि लवकरच इथेही याचं लॉन्च सुद्धा होणार आहे. बहुतेक इथे इलेक्शन आहे, इलेक्शनच्या पिरियडमध्ये म्हणजे नेक्स्ट इयर 2021 मध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा होऊ शकतो. तर हे होते मित्रांनो नागपूर पोलीस विषयाशी संबंधित 25 प्रश्न. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट 25 प्रश्न पाहूया. आजच्यासाठी इतकंच मित्रांनो. तुम्हाला याच्यात काही चुकीचं वाटले असतील प्रश्न ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, काही अडचण असेल ते सांगा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करणे विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. अनअकॅडमीवर पोलीस भरती कंप्लीट बॅच लॉन्च झाली आहे. तुम्ही लवकरात लवकर ते एनरोल करून घ्या. लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जर आपला अनलॉक कोड SOHEL LIVE लाईव्ह सोहेल लाईव्ह हा अनलॉक कोड आपला तर 10% तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. तशीच कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर एमपीएससीचा अभ्यास सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट बॅच आहे. इथे तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर फायदे आहे मित्रांनो. घरी बसल्या बसल्या कोरोनाच्या काळात तुम्ही सगळा अभ्यास करू शकता. अनलिमिटेड कंटेंट, अनलिमिटेड मॅटर तुम्हाला भेटतो. इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करतात. सगळा सिलेबस कव्हर करून दिला जातो. तुमचे डाऊट क्लिअर सेशन होतो लाईव्ह क्लासेसद्वारे. स्टडी मटेरियल PDF द्वारे भेटतो. आन्सर रायटिंगचे सेशन असतात. मेंटर्स तुम्हाला पर्सनली गायडन्स करतात आणि लाईव्ह टेस्ट, विषयनिहाय टेस्ट, मॉक टेस्ट आणि सगळ्यांच्या संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून दिल्या जातात. तर जास्त वेळ न करता आजच अनअकॅडमी लर्निंग ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.